हॅलो एव्हरीवन, सुस्वागतम. तर आज आपण पहिल्यांदाच यूट्यूबवर शिनचॅनची द डायनासॉर डायरी मूव्ही हे मराठीत एक्सप्लेन करणार आहोत. जर तुम्हाला आवडली तर नक्की सपोर्ट करा. मूव्हीच्या स्टार्टिंगमध्ये आपल्याला लॅबमध्ये बसलेला एक मुलगा दिसतो. तिच्या पाठीमागे काही डायनासॉर्स लागलेले असतात आणि तिच्या हातातही एक बेबी डायनासॉर असतो. त्यांना चुकवून तो एका हेलिकॉप्टरमध्ये बसतो आणि उडून जातो. हे सर्व खाली थांबलेली एक मुलगी पाहत असते. तो त्या मुलग्याच्या मागे फ्लाइंग डायनासॉर पाठवून देते. त्यामुळे तो मुलगा घाबरतो आणि तिचा हेलिकॉप्टरवरचा कंट्रोल थोडासा लूज होतो. त्यामुळे त्यात बसलेला बेबी डायनासॉर हा खाली निसटून बाहेर पडतो. नेक्स्ट सीनमध्ये आपल्याला दाखवले आहे शिनचॅनचं घर. मित्सी सकाळी ब्रेकफास्ट बनवत आहे आणि हॅरी तिच्याकडे पैसे मागत आहे. मित्सी नेहमीप्रमाणे तिला नकार देते. तोपर्यंत तिथे शिनचॅन आपल्या स्विमसूटमध्ये येतो, कारण तिची उन्हाळ्याची सुट्टी सुरू झालेली आहे आणि तो म्हणतो, मला वेकेशनचा होमवर्क आहे आणि आपण फिरायला जाऊया, मला डायरी बनवायची आहे. तर हॅरी म्हणतो, सॉरी बाळा, मला ऑफिसमध्ये काम आहे, त्यामुळे पुढच्या वर्षी आपण जाऊया. मग शिनचॅन म्हणतो, मी आता त्यात लिहू काय? तर आई म्हणते की तू घरचे काम कर आणि ते लिही. तो म्हणतो, मी नेहमीच करतो. ह्यावेळी मी नॅनाको दीदीसोबत नूडल्स खायला जाणार आहे, असं म्हणून तो खूप खुश होतो. पण मित्सी म्हणते की नॅनाको सुट्ट्यांसाठी बाहेरगाव जाणार आहे. हे ऐकून तर आमच्या शिनचॅनचा मूड ऑफच होतो. मग मित्सी तिला शिरोला डॉग फूड घालायला देते. शिनचॅन तिथं जाऊन बघतो तर शिरो तर एकटाच वॉकला गेलेला असतो. शिरो नदीकाठीशी फिरायला गेलेला असतो. तिथं तिला पूलच्या खाली ती बेबी डायनासॉर दिसतो आणि तो तिच्याजवळ जाऊन त्याला पाहत असतो. इथं टी व्हीमध्ये डायनासॉर आयलंड एक थीम पार्कची जाहिरात चाललेली असते. हे मित्सी आणि शिनचॅन बघत बसलेले असतात. हे पार्क वॉबल ओदरोकी नावाच्या एका व्यक्तीने चालू केलेलं असतं आणि तिचं म्हणणं असं असतं की तिने डायनासॉरला पुन्हा जीवित केलेलं आहे. हे बघून मित्सी आणि शिनचॅन खूप आश्चर्यामध्ये असतात. दुसरीकडे पार्कमध्ये शिनचॅनचे सगळे मित्र हे चर्चा करत असतात, आपण पण जाऊया हे आयलंड बघायला. कजामा म्हणतो, मला ब्रेकिओसॉरस आवडते. तर नेनी म्हणते, मला स्टेगोसॉरस आवडते. आणि बो म्हणतो की मला ट्रायसेरोटॉप्स आवडते. तोपर्यंत तिथे शिनचॅन येतो आणि म्हणतो, मला टेम्पुराडॉन खायला खूप आवडते. तर कजामा म्हणतो, ती टेम्पराडॉन असते. तोपर्यंत नेनी म्हणते की काय फायदा, मला पण तिथं जायचं आहे. खरं 2 वर्षासाठी तिथं तिकीट फुल आहे. तोपर्यंत आयचॅन तिकडनं येते आणि शिनचॅनला म्हणते, मी उद्या पार्कला जाणार आहे डायनासॉर बघायला, तू येतोस का? तर हे सगळे दोस्त एकदम खुश होतात. तोपर्यंत बॉडीगार्ड म्हणतो, बरं ठीक आहे, मी सगळ्यांची तिकीट अरेंज करेन. दुसरीकडे शिरो आपला डॉग फूड बेबी डायनासॉरसाठी घेऊन जातो. बेबी डायनासॉरला पण शिरोचं डॉग फूड खूप आवडतं. दुसरीकडे शिनचॅन उद्याचं प्लॅन हॅरीसोबत डिस्कस करत असतो की तो तिच्या मित्रांसोबत डायनो आयलंड जाणार आहे. तो वॉबल ओदरोकीबद्दलही विचारतो की तो कोण आहे. तर त्याचे पप्पा म्हणतात की तो एक थीम पार्क ऑर्गनायझर आहे. शिनचॅन होय म्हणतो आणि इथं शिरो आपला उपाशीपोटी झोपलेला असतो. दुसऱ्या दिवशी सगळे मित्र डायनासॉर आयलंडला गेलेले असतात. इथं त्यांची टूर गाईड एंजेला असते. हिला पाहून तर शिनचॅन एकदम खुश होतो. तर कजामा तिला धरतो आणि मागे घेऊन जातो. तर हे सगळेजण एका गाडीमध्ये बसतात आणि हे टूरचा आनंद घेतात. एंजेला आणि बोचॅन डायनासॉरची माहिती सगळ्यांना देत असतात. एका डायनासॉरकडे बघून शिनचॅन विचारतो की हा डायनासॉर अजिबात हलतच नाही. तर एंजेला म्हणते की मग तो झोपला असेल. तोपर्यंत एक डायनासॉर शिनचॅनच्या खिडकीजवळ येतो. तिला बघून मसाव आणि नैनी खूप घाबरतात, पण शिनचॅन आपला बुरी डान्स दाखवायला सुरू करतो. तोपर्यंत ओदरोकीचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी खूप सारी प्रेस आणि मीडिया जमा झालेली असते. तोपर्यंत मध्येच शिनचॅन तिथे येऊन त्याला विचित्र प्रश्न विचारतो की तुला क्वांटम रोबोट आवडते का ॲक्शन कमीन? तोपर्यंत एंजेला तिथं येते आणि तिला ओदरोकीच्या खांद्यावरनं खाली घेते. हे इंटरव्ह्यू लॅबमधला मुलगाही पाहत असतो.
इथं एंजेला प्रत्येक मुलाला एक कॉईन देते आणि म्हणते ह्या मशीनमध्ये घाला आणि एक एक टॉय काढून घ्या. प्रत्येकाच्या टॉयमधनं छानसा डायनासॉर निघतो. खरं मसावच्या टॉयमधनं काहीतरी वेगळंच निघतं. मग नंतर शिनचॅन पण कॉईन मशीनमध्ये घालतो आणि तिला त्यात गोल्डन बॉल मिळतो. गोल्डन बॉल बघून शिनचॅन खूप खुश होतो. ओपन करतो तर त्यात ओदरोकीचा एक गोल्डन स्टॅच्यू असतो. ते पाहून तर शिनचॅनचा सगळाच मूड अपसेट होतो. दुसरीकडे शिरोची आणि बेबी डायनासॉरची मैत्री खूप छान झालेली असते. रात्रीचं सीन दाखवलं जातं आणि शिनचॅन हिमावर झोपलेले असतात. इथं ओदरोकीच्या लॅबमध्ये प्रत्येक डायनासॉरला आत घेतलं जात असतं. हे अगॉन नामी एक व्यक्ती हे काम करत असतो. तोपर्यंत एका डायनासॉर त्याच्या ताब्यातनं सुटतो आणि आरडाओरडा करू लागतो. हे पाहून ओदरोकी तिची इलेक्ट्रिक शॉक गन घेतो आणि त्या डायनासॉरला शॉक देतो आणि तो डायनासॉर एकदमच शांत होतो. हे पाहून ओदरोकी चिडतो आणि डायनासॉरला उचलून बाहेर टाकून देतो. तर दुसऱ्या दिवशी सगळे मित्र पार्कमध्ये खेळत असतात. तोपर्यंत निनी म्हणते की चला आपण ऑफिस खेळूया. फर्स्ट पार्ट इथंपर्यंतच. थँक्स फॉर वॉचिंग. पार्ट आवडलं तर नक्की सांगा. सेकंड पार्ट मी लवकरच अपलोड करेन. थँक्यू. बाय बाय.